नमस्कार मंडळी. आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर थोडं डिस्कस करणार आहे. पीस ऑफ माइंड पॉईंट ऑफ व्ह्यू हा जो टॉपिक आहे आजचा, तो खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. जसं की आपण बघतो की यंग जनरेशनमध्ये जेव्हा आपण यंग राहतो किंवा कोणाला पण, की अनेकदा काय होते की आपले फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा किंवा रिलेटिव्स वगैरे म्हणा, की आपल्याकडे पैशाची डिमांड करते की मला पैशाची आवश्यकता आहे, मला पैसे हवे होते. आणि अनेकदा काय होते की आपल्याला माहीत पडते की समोरचा व्यक्ती, समोरचा मित्र किंवा कोणीही आपल्या जे क्लोज सर्कलमधला जो असेल, की हा पैसे देऊ शकणार नाही किंवा देणार नाही किंवा त्याची इच्छा एकदा पैसे घेतले की देण्याची होत नाही. परंतु हे सर्व आपल्याला माहीत असून, आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत असून, आपण कधी-कधी या गोष्टीला बळी पडून जातो. म्हणजे पैसे द्यायचे नसते, पण आपण देऊन देतो. आपण नाही तिथे म्हणू शकत नाही. तर आपण तेच बघणार आहे याच्यामध्ये, की आपण नाही का म्हणू शकत नाही. जसं की मी सतत म्हणत राहतो, की आपल्यामध्ये आपण म्हणजे दोन आहे. दोन गोष्टी आपल्यामध्ये आहे. एक म्हणजे की एक जे अहम वृत्ती आहे ती प्राकृतिक, आणि एक जे आहे हे एक आपली एक दैवीय शक्ती आहे, ज्याला आपण आत्मा, परमात्मा म्हणतो. ते आपल्यामध्ये आहे. म्हणजे एक अहम पण आपल्यामध्ये आहे आणि एक आत्मा पण आपल्यामध्ये आहे. तर आत्माचा जो स्वभाव आहे तो एकदम शांतीपूर्ण स्वभाव आहे, पीस ऑफ माइंड स्वभाव आहे. तर तिथे आत्मा आपल्याला म्हणते, म्हणजे अ, जे अंडरस्टँडिंग आहे, जे समज आहे, त्याला लक्षात येते की नाही, याला पैसे देऊन काहीच फायदा नाही आहे. कारण याचे पैसे परत येणार नाही किंवा वारंवार मागावं लागेल किंवा वादविवाद घालावं लागेल, तेव्हाच आपल्याला पैसे परत मिळेल. आणि दुसरा जो राहतो, जो आपल्याला अ, पैसे द्यायला भाग पाडतो किंवा नाही म्हणू शकत नाही, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अहम वृत्तीमधून निघतात. त्याच्यामध्ये अहम वृत्तीमधून या गोष्टी निघते की अ, म्हणजे आपण जे एक आपली एक पर्सनॅलिटी बनवून ठेवतो, एक इमेज बनवून ठेवतो, एक सेल्फ इमेज बनवून ठेवतो. समजा तिथे आपण एखाद्याने इमेज अशी बनवली आहे की मी खूप कूल आहे, खूप रिलॅक्स आहे, आणि माझ्याकडे खूप पैसे वगैरे आहे, मला कोणीही मागितले तर मी त्याला नाही म्हणत नाही. ते एक इमेज राहते. वास्तविक पाहता आतमध्ये त्याला सर्व काही गोष्टी माहीत राहते, पण एक इमेज आपण बनवून ठेवतो बाहेरच्यांसाठी. ती एक गोष्ट आहे. आणि दुसरी म्हणजे की आपल्याला एक भीती राहते की अरे यार, भविष्यामध्ये जर मला काही काम पडलं तर, भविष्यामध्ये मला काही पैशाचं काम पडलं तर याच्याकडून. तर ती जी गोष्ट आहे ती भविष्याची गोष्ट आहे. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी येत आहे, ह्या एक तर येत आहे की आपला जे आपल्यामध्ये जे गुण राहते, स्वार्थीपणा, त्या अहम वृत्तीमध्ये जे गुण राहते, स्वार्थीपणा राहते, भीती राहते, एक म्हणजे एक इगो राहते, आणि एक आपण आपली एक इमेज बनवलेली राहते. तर त्या गोष्टीमधून ते जे कारणं आहे ते निघते. तर ते जे कारणं आहे ते की भविष्याचा विचार करून, आता सध्या आपण कधीही आपल्याकडे कोणी डिमांड केली पैशाची, तर आपण जे वर्तमान आहे, जे प्रेझेंट आहे, तिथे आपण पीस ऑफ माइंडचा विचार केला पाहिजे. भविष्यामध्ये काय होईल, काय नाही होईल हे आपल्याला माहीत नाही. तर भविष्य इमॅजिन करून जर आपण वर्तमान काळातली डिसिजन घेत आहे, तर ते चुकीचं आहे. कारण समजा आपण समजा एखादा आला आपल्याकडे, आपल्याला माहीत आहे की याचा व्यवहार चांगला नाही आहे, याची पैसे तर घेते आणि देण्याची वृत्ती नाही राहत. तर पण कुठेतरी एक आपल्यामध्ये ते जे वृत्ती राहते की भीती वगैरे,
लालच टाईपमध्ये की अरे मला जर काही काम पडलं तर मग आपण त्याला देऊन देतो. मग आपण देऊन देतो आणि मग समोरचा व्यक्ती ते पैसे देण्यातनी टाळाटाळ करतो. नंतर देतो, असं झालं, तसं झालं. मग ते टाळाटाळ चालू राहते. आपण कॉन्स्टंटली त्या गोष्टीचा मग विचार करत राहतो. म्हणजे कुठे ना कुठे एका कॉर्नरमध्ये ते गोष्ट पडून राहते. मग कधी काळी जर आपल्याला दिसलं की अरे यार, म्हणजे माझे पैसे हा देत नाही आहे आणि तिकडे मौज मजा करत आहे, फिरत आहे, म्हणजे फालतू गोष्टीवर पैसा उडवत आहे, तर मग तिथे कुठेतरी आपल्याला एक दुःख होते मनामध्ये आणि किंवा आपल्या मनामध्ये एक किचकिच चालू राहते. तर मग होऊ शकते आपण फोन करून त्याला भेटून काही बाचाबिची वादविवाद होण्याचे पण तिथे चान्सेस राहते. तर आणि या गोष्टी आपला जो पीस ऑफ माइंड आहे, तो पीस ऑफ माइंड आपला कुठेतरी खराब करू शकतो. म्हणून आपल्याला जे आपली एक अंडरस्टँडिंगचा जो आवाज आहे की नाही, या व्यक्तीचा व्यवहार चांगला आहे आणि हा वारंवार पैसे मागत नाही, काहीतरी काम असेल म्हणूनच मागितलं, तर तशा व्यक्तीला पैसे देण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. कारण त्या व्यक्तीचे व्यवहार चांगले राहते आणि तो तुमचे वेळेवर जेव्हा म्हटलं तेव्हा परत करून देईल. समजा यदाकदाचित तुम्ही कन्फ्युजनमध्ये आहे, देऊ की नाही देऊ, किंवा मग समोरचा एकदम इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सी सारखी गरज दाखवत आहे, तर तिथे तुम्ही तुमचं जे समजा मंथली इन्कम आहे त्याच्या 5 ते 10% तुम्ही देऊ शकता. जे की तुम्ही गेले म्हणून समजा, की आता हे पैसे मी दिले आहे आणि आता मला हे परत येऊ नाही येऊ माझ्यावर काही इफेक्ट पडणार नाही आणि माझा पीस ऑफ माइंड काही हलणार नाही. तर मग अशा वेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तीला पैसे देऊ पण शकता आणि म्हणजे तुम्ही इझिली ते विसरून जाऊ शकता. तशीच रक्कम तुम्ही द्या. जे की तुम्हाला इफेक्ट करेल तशी रक्कम अशा व्यक्तीला देऊ नका की जिथून आपल्याला माहीत आहे खरंच की पैसे येण्याचे काही चान्सेस नाही आहे, किंवा मग खूप तुम्हाला वारंवार त्याला कॉल करणे, बोलणे, ह्या गोष्टी कराव्या लागत असेल. तर हे खूप महत्त्वाचं आहे. पीस ऑफ माइंड पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये एकच गोष्ट घेण्याजोगती आहे की तुम्हाला जे तुमच्या एक अंडरस्टँडिंगची आवाज येते, त्या आवाजाला ऐकून तुम्ही जा. तुमची जे अहमवृत्तीतून जे आवाज येते, भीती, चिंता, लालच, एक सेल्फ इमेज, इगो, त्याच्यामध्ये जाऊ नका. पीस ऑफ माइंड तेवढ्यापुरतं त्या व्यक्तीला काय वाटायचं ते वाटू दे, पण तुमचा पीस ऑफ माइंड महत्त्वाचा आहे. तर बस या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की, आणि आता आपण समोर पण खूप साऱ्या अशा छोट्या गोष्टी राहते, त्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही, पण आपल्या पीस ऑफ माइंडला त्या गोष्टी खूप इफेक्ट करत राहते. तर यापुढे पण आपण असंच एक छोटे टॉपिक जे की आपले पीस ऑफ माइंड मेंटेन करायसाठी आपण कसं दूर ठेवू शकतो, नाकारू शकतो. कारण की मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे.